ते राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षचिन्ह आणि नावाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी पार पडणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्षचिन्ह आणि नाव हे अजित पवार यांना दिलं। निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात अपील केलं होतं आणि या अपीलावर उद्या सुनावणी पार पडणार असल्याचं समजतंय। नागालँड राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण सुद्धा याच सुनावणीच्या वेळी ऐकून घेतलं जाईल। एक मोठी अपडेट आपण पाहतोय। राष्ट्रवादीच्या पक्षचिन्ह आणि नावाबाबत उद्या सुनावणी पार पडणार आहे। राष्ट्रवादीच्या पक्षचिन्ह आणि नावाबाबत ही सुनावणी असेल। अजित पवार गटाला हे नाव देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतलेला आहे आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयात शरद पवार गटानं अपील केलं होतं आणि त्यावर ही सुनावणी पार पडणार आहे। राष्ट्रवादीच्या पक्षचिन्ह आणि नावाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे। याशिवाय नागालँडमध्ये जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांच्या अपात्रता प्रकरणावर सुद्धा या सुनावणी दरम्यान युक्तिवाद केला जाणार आहे। रामराजे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, उद्या ही सुनावणी पार पडणार आहे। आत्तापर्यंतचा युक्तिवाद पाहता आणि एकूणच सुनावणीचा हा उद्या जी सुनावणी होणार आहे त्या बाबतची उत्सुकता पाहता काय नेमकं उद्या अपेक्षित आहे? बिलकुल, खरं तर केंद्रीय निवडणूक आयोगानं निकाल जो आहे तो अजित पवार यांच्या बाजूने दिलेला आहे। त्या विरोधामध्ये शरद पवार जे आहेत ते आलेले आहेत सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलेलं आहे। दोन मुद्दे याच्यामध्ये महत्वाचे आहेत। पहिला मुद्दा म्हणजे की अजित पवार गटाचं म्हणणं हे आहे की हे हायकोर्टामध्ये हे प्रकरण चालवलं जावं, सुप्रीम कोर्टामध्ये थेट चालवण्याच्या ऐवजी। तर त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्ट पण डायरेक्शन देऊ शकेल की हे हायकोर्टात चालवायचं की सुप्रीम कोर्टामध्ये। दुसरा मुद्दा जी मागणी महत्वाची होती ती म्हणजे की विधानसभेच्या अगोदर हे निश्चित केलं जावं की हे चिन्ह आणि नाव कोणाचं आहे ते। तर त्या संदर्भामध्ये मग एक वेळापत्रक आखून देणं गरजेचं असतं सुप्रीम कोर्टामध्ये। मग सुप्रीम कोर्ट पुढच्या या उद्याच्या सुनावणीमध्ये पुढचं वेळापत्रक आखून दिलं जाईल का? कारण कालबद्ध जर सुनावणी जर झाली तरच मात्र निकाल जो आहे तो विधानसभेच्या अगोदर येऊ शकतो। त्यामुळे हे दोन्ही मुद्दे जे आहेत ते उद्याच्या सुनावणीवर अवलंबून आहेत। अगदी धन्यवाद रामराजे। या सगळ्या अपडेट्सबद्दल आपण पाहतोय की कालबद्ध पद्धतीनं सुनावणी झाली आणि तातडीची सुनावणी झाली तर याबाबतचा निकाल या विधानसभेपूर्वी लागणं अपेक्षित आहे। मात्र उद्या याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे, त्यामुळे पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव कुणाकडे याचा फैसला कधी होऊ शकतो याचा अंदाज उद्याच्या सुनावणी दरम्यान येणार आहे।